नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बेलाचा मुरब्बा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 चम्मच विलायची पावडर घेतलेला आहे आणि 1 बेल घेतलेला आहे। चला तर मग मुरब्बा बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। प्रथम आपल्याला बेलाला फोडायचं आहे। आता हे असं एक कापड घेतलेलं आहे। आता हे बेल थोडं कडक असतं, कवटासारखं असतं। आता हे आपण फोडून घेऊया। बघा या प्रकारे असतं। आता मी हे गर यातला काढून घेते। असं पूर्ण फोडून घ्यायचं आहे आणि हे काढून घेते एका प्लेटमध्ये। हे थोडं 2 दिवस राहिलं होतं म्हणून थोडं एका बाजूने काळं झालेलं आहे, बाकी छान आहे। बघा पूर्ण गर काढून घेतलेला आहे मी आणि याचे असे पीसेस करून घेतलेले आहे छोटे छोटे। हा पिकलेला आहे आणि गोड असतो, खूप छान असतो हा खायला। आता आपण बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। कढईत 1 वाटी पाणी घालूया। ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने पाणी घालते आणि ही साखर घालूया आणि हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे। हा मुरब्बा खूप छान बनतो, टेस्टी लागतो। सर्व सीझनमध्ये आपल्याला बेल मिळत नाही, म्हणून असं बनवून ठेवला की कोणत्याही सीझनमध्ये आपण तो खाऊ शकतो। पोटाचे विकार याने कमी होतात। आता आपल्याला एकतारी असा पाक बनवायचा आहे। त्यानंतर आपल्याला बेलचा गर यात घालायचा आहे। मी ही साखर वितळून घेते। बघा साखर वितळली आहे आणि अशा प्रकारचा झाला पाहिजे, थोडा असा चिपचिपा एकतारी। आता आपण यात हा गर घालूया। खूप टेस्टी असा बनतो हा मुरब्बा आणि वर्षभर टिकतो। आता हे आपल्याला 3 तारी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हा बेल गोड असतो, खायला खूप छान लागतो। आपण असं कोरडं पण खाऊ शकतो। आता मी हे शिजवून घेते। बघा मुरब्बा छान शिजत आहे। हा अजून आपल्याला शिजवायचा आहे 1-2 मिनिटापर्यंत। 3 तारी पाक आला की समजायचं की मुरब्बा तयार झालेला आहे। तुम्ही समजा कच्चा बेल घेतला तर तो तुम्हाला अगोदर उकडून घ्यावा लागेल। आता हे पिकलेलं होतं त्यामुळे मी उकडलेलं नाही आहे याला, आणि मग अशा प्रकारे प्रोसेस करायची त्यावर। आता मी अजून याला शिजवून घेते, थोडं व्हायचं आहे। बघा कलर चेंज झालेला आहे। मी मंद हीटवर 7 मिनिटे शिजवून घेतलेला आहे बघा, आणि हा 3 तारी तयार पण झालेला आहे। आता आपण यात विलायची पावडर घालूया आणि गॅस बंद करून देते। खूप सुरेख लागतो हा खायला, एकदम टेस्टी। आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा आपला टेस्टी असा मुरब्बा तयार झालेला आहे, खूपच सुरेख। बघा खूप छान अगदी। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा, कमेंट्स करून कळवा मला माझी रेसिपी कशी वाटली।
माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा. धन्यवाद.